नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल मसाला डोसा. तो पण खूपच क्रिस्पी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ही पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि पूर्ण टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर त्यासाठी मंडळी, आपण इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तर मंडळी, हा तांदूळ विकतचा आहे आणि हा 30 ते 40 रुपयाला तुम्हाला इझिली कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाणार. तर बघू शकता मंडळी, मी या ठिकाणी हा पांढऱ्या कलरचा राईस 2 ग्लास घेतलेला आहे. माझा ग्लास थोडा मोठा आहे, तर अशा प्रकारे तुम्ही माप घेऊ शकता. तर मंडळी बघा, मी आता एक थोडासा वेगळा तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला कलर दिसत असेल, एक व्हाईट आणि एक ब्राऊन. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 प्रकारचे तांदूळ घेऊ शकता. राशनचे सुद्धा तुम्ही घेतले तरी चालेल. तर बघा, 1 ग्लास मी इथे उडद घेतलेले आहे. ग्लास हा छोटा आहे आणि 1 ग्लास उडद घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मेथीदाणे. मेथीदाणे तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की मंडळी, मेथीने खूप छान छान असं आपलं बेटर फुगून येतं. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मंडळी, तुमच्याकडे हे तांदूळ नसेल तर तुम्ही नक्की राशनचे तांदूळ घ्या आणि 2 प्रकारचे तांदूळ वापरून बघा, कारण की खूप छान असा डोसा येतो. मी बनवलेला आहे राशनच्या तांदळाने सुद्धा, त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे. तर मंडळी, त्यानंतर काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून दिवसभर तसेच ठेवायचे आहे किंवा रात्रभर ठेवा. तर बघा मंडळी, नंतर तुम्ही बघू शकता 9 ते 10 तासानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपले तांदूळ मस्त असे फुगलेले आहे आणि खूप छान दाळ अशी फुगलेली आहे. तर यात तुम्हाला बिलकुलही कंजूसी करायची नाही आहे की 1-2 घंटे ठेवले आणि त्यानंतर मिक्सरमधून काढलं तर तुमचा डोसा बिलकुलही येणार नाही. कारण की मी बनवलेला आहे, त्यामुळे मला सुद्धा माहीत आहे डोसा पूर्ण तव्याला चिपकून पडतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मंडळी, 9 ते 10 घंटे तुम्हाला तांदळाला मस्त छान असं भिजत घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे. तर बघा मंडळी, मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आणि आता त्यामध्ये मी इथे तांदूळ टाकत आहे आणि आपल्याला पाणी ॲड करायचं आहे असेल तर याच ठिकाणी ॲड करा. बेटर झाल्यानंतर बिलकुल पाणी ॲड करू नका, कारण की मंडळी काय होतं ना, बेटर छान फुगत नाही. त्यामुळे तुम्हाला याच ठिकाणी पाणी टाकायचं आहे. तर बघू शकता मंडळी, आपलं बेटर बनून तयार आहे. कशा प्रकारे बनवलं तुम्ही बघू शकता. इथे पूर्ण स्मूथ बनवायचं आहे, कारण की स्मूथ बनवलं तेव्हाच डोसा येईल. तुम्ही जर इडलीचं बेटर डोशासाठी बनवणार तर बिलकुल डोसा परफेक्ट येणार नाही. तर इडलीसाठी थोडंसं जाडसर पाहिजे आणि डोशासाठी बिलकुल स्मूथ पाहिजे. तर बघू शकता मंडळी, हातावर घेऊन दाखवत आहे मी, बिलकुलही दाणा आहे नाही त्यात. आणि त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण बेटर असं कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की मी या बेटरला रात्रभरासाठी ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, बेटर खूप छान असं स्मूथ झालेलं आहे आणि त्यानंतर मी पूर्णपणे हे जे तांदूळ आहे ते पूर्ण काढून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर बघू शकता, मी इतकं घट्टसर ठेवलेलं आहे बेटरला, पूर्ण तांदूळ काढून घेतलेले आहे आणि या पूर्ण बेटरमध्ये मी 5 ते 6 लोकांसाठी इझिली नाश्ता बनवू शकते डोसा आणि खूप छान असा बनते सुद्धा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मंडळी. तर बघा मंडळी, मी आता झाकण लावून कुकरचं झाकण लावून रात्रभरासाठी ठेवणार आहे, कारण की रात्रभरासाठी ठेवणार तेव्हाच तुमचं बेटर छान असं फुलून तयार होणार. तर मंडळी, तुम्हीसुद्धा हे पूर्ण टिप्स फॉलो करा आणि त्यानंतरच तुमचा डोसा परफेक्ट येणार. तर बघू शकता मंडळी, आपलं जे बेटर आहे ते मस्त छान असं फुगलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी, बघा अशा प्रकारे. कारण की मंडळी जास्त तुम्ही प्रमाणात त्याला फुगवणार किंवा जास्त म्हणजे असं जास्त रात्रभर दिवसभर ठेवणार तर ते छान नाही लागणार, आंबट पडणार. त्यामुळे आपल्याला फक्त रात्रभरासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मस्त छान असे डोसे बनवायचे आहे. तर बेटर पूर्णपणे फुगलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका गंजात बेटर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोसे बनवायची तयारी करायची आहे. तर खूप इझी आहे मंडळी ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. मी पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, कारण की
जेव्हा पण आपण डोसा बनवतो तर काही ना काही बिघडतं, त्यामुळे मी पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर बघा मंडळी, त्यानंतर आपण इथे मीठ टाकलेलं आहे, कारण की मीठसुद्धा जास्त टाकू नका. डोशामध्ये मीठ थोडंसं जरी जास्त झालं तर टेस्ट वेगळी येते. तर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पतलं करायसाठी या ठिकाणी आपल्याला पाणी काढायचं आहे. तर हा मिठाचा चम्मच तुम्ही बिलकुल त्या कुकरच्या भांड्यात टाकू नका, नाहीतर तुमचं दिवसभरातच तुमचं जे बेटर आहे ते आंबट पडून जाणार आणि तुम्ही त्या बेटरसाठी अलग चम्मच यूज करा, या बेटरसाठी अलग चम्मच यूज करा आणि तुम्हाला जितके डोसे बनवायचे आहे तुम्ही तितके दुसऱ्या भांड्यामध्ये काढून डोसे बनवत राहा. तर बघा मंडळी, मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. सगळ्यात मेन टिप्स की तव्यावर पाणी टाकल्याशिवाय तुम्ही बिलकुल डोसा टाकू नका. सर्वात आधी आपल्याला पाणी शिंपायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा तवा पूर्णपणे म्हणजे नॉनस्टिकचा होता, पण पूर्णपणे त्याचं नॉनस्टिक निघालेलं आहे. तरीसुद्धा डोसा परफेक्ट बनणार, तुम्हाला दाखवते मी. तर बघा, आता आपल्याला पाणी टाकल्यानंतर पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चम्मच असं तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि फैलून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला डोसा बनवायचा आहे. तुमच्याकडे जर प्लेन तवा असेल तर त्याच्यावर खूप मोठा डोसा बनू शकतो. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपला डोसा बनून तयार होतो. पूर्णपणे हे बेटर परफेक्ट झालेलं आहे. जर तुमचं बेटर जर परफेक्ट झालं नसेल तर तव्याला बिलकुल चिपकून पडणार, जो डोसा आहे तो चिपकून पडणार. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ना, बेटरला छान असं रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे, छान फुगू द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, बिलकुल आपल्याला म्हणजे डोशाला हात लावायचा नाही आहे, जोपर्यंत वरतून लाल असा कलर येत नाही तोपर्यंत. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी आलूची चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मी इथे आलूची चटणी ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर जोपर्यंत डोसा असा पूर्ण चारही साईडनं वरते येत नाही तोपर्यंत मी याला बिलकुल हात लावणार नाही. तर बघू शकता मंडळी, आपला डोसा किती क्रिस्पी आणि मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा डोसासुद्धा असाच येणार आणि असाच बनणार. तर ट्राय करायला बिलकुल विसरू नका. मी तुम्हाला हा डोसा तोडूनसुद्धा दाखवणार आहे अशाच प्रकारे. तर बघा मंडळी, मी दुसरा डोसासुद्धा इथे टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डोसे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त एन्जॉय करायचं आहे. कारण की मंडळी, तुम्ही जर अशा प्रकारे डोसे बनवणार तर 100% परफेक्टच येणार. कारण की मी हमेशा अशाच प्रकारे डोसे बनवते तर व्यवस्थितच येतात मंडळी. तुम्ही बघू शकता पूर्णपणे बेटर असं म्हणजे टाकल्यानंतर छान असा बनते. तर चला मंडळी, आपले दोन्ही डोसे बनून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता मी सोबतच सांबार बनवलेला आहे, चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि डोसासुद्धा बनवलेला आहे आणि सोबतच आलूची चटणीसुद्धा बनवली आहे. तर दोन्ही डोसे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्यामधलाच एक डोसा मी तुम्हाला काढून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी बनलेला आहे. जर क्रिस्पी बनवणार मंडळी तर तुम्हाला खाण्यासाठी प्रॉब्लेम होणार, त्यामुळे जास्त क्रिस्पी बनवायचा नाही आहे. साधारण क्रिस्पी बनवा आणि त्यानंतर तो तव्यावरून काढून घ्या. तर चला तर मंडळी, आपला डोशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा आणि बाय बाय. भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.